महाराष्ट्रातलं सरकार फक्त मंत्र्यांबरोबर फोटो काढण्याचं काम करतंय। शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर कुणाला आस्था आहे का? सरकारला मग फक्त मन की बात करायची का? त्यांना जन की बात ऐकायची नाहीये का? गेल्या अनेक महिन्यांपासून एक प्रचंड अस्वस्थता ही संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये आहे। महाराष्ट्राच्या, देशभरातल्या आणि त्यातही विशेष करून महाराष्ट्राच्या जे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये कांद्याच्या निर्यातीच्या बाबत जे केंद्र सरकारचं धोरण आहे हे अत्यंत चुकीचं धोरण आहे आणि त्यामुळे गेले 8-9 वर्ष कांदा उत्पादक शेतकरी जो अडचणीत आहे तो आणखी अडचणीत आलाय। 4 महिन्यांपूर्वी त्यावर 40% निर्यात शुल्क लादण्यात आलं आणि कांद्याचे भाव पाडण्यात आले। त्यानंतर आता संपूर्ण निर्यात बंदी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा अतिशय अडचणीत आलेला आहे आणि याविषयी महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे महाराष्ट्रातलं सरकार फक्त मंत्र्यांबरोबर फोटो काढण्याचं काम करतंय, परंतु यामध्ये महाराष्ट्र सरकारनं कुठेही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू हिरहिरीनं ही केंद्र सरकारसमोर मांडून ही निर्यात बंदी उठवलेली नाहीये। त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे। म्हणजे जर कर्नाटक सरकार हे तिथल्या दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान देत असेल तर गेल्या 6-7 महिन्यांमध्ये जवळपास 10-11 रुपयांनी हे दुधाचे दर पडलेले आहेत। आणि जर आता कोणी विकासासाठी जात असेल असं म्हटलं तर पुणे जिल्ह्याचं केवळ दुधाचं संकलन हे 26 लाख लिटर आहे आणि जर 26 लाख लिटर जर आपण बघितलं तर या अनुषंगानं दिवसाचं पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान हे 2,60,00,000 रुपयांचं दिवसाचं नुकसान आहे आणि जवळपास 78 कोटी रुपयांचं किमान हे महिन्याचं नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं। या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जर ताडोबा अभयारण्याच्या दृष्टीनं तिथल्या क्षेत्रांमध्ये दिवसा 3 फेज लाईट आहे तर आपल्याकडे बिबट्याचा हा फार मोठा वावर आहे। कुठं 3.5 वर्षाचा मुलगा हा दगावला जातोय, कुठं 4 वर्षाच्या लेकरावर हल्ला होतोय, रात्रीच्या वेळी पाणी द्यायला लोक जात नाहीत। पण असं असताना गेले वर्षभर ही मागणी आपण करतो आहोत की किमान या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट या अखंडित पुरवठा करण्यात यावा। या संदर्भातही अजून राज्य सरकार ही कुठली पावलं उचलत नाही आणि या महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन आपण भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा हा महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हा दिनांक 27 डिसेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीपासून हा सुरू करतो आहोत। कारण शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची ताकीद होती, या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर कुणाला आस्था आहे का हा फार मोठा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाला आणि हा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा घेऊन दिनांक 30 डिसेंबर रोजी हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आणि माझी आपणा सर्व माध्यम कर्मींना विनंती आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न, हा शेतकऱ्यांचा विषय हा आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा। कालही संसदेमध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि आम्ही दोघेही कांदा निर्यात बंदीविषयी चर्चेची मागणी करत होतो आणि त्याचवेळी सामूहिक मागणी ही संसदेच्या सुरक्षेच्या बाबत होती, परंतु ही मागणी केल्यानंतर आम्हाला दोघांनाही संसदेच्या उर्वरित कामकाजातून हे निलंबित करण्यात आलेलं आहे। आणि खरोखर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की सरकारला मग फक्त मन की बात करायची का? त्यांना जन की बात ऐकायची नाहीये का? जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न जर मांडायचा असेल तर त्याला वारंवार नोटीस देऊन तुम्ही वेळ देत नाही आणि मग तुम्ही या चर्चेची मागणी केल्यावर निलंबन करता, तर या सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे या शेतकरी विरोधी धोरणाचा जो पर्दाफाश आहे हा या शेतकरी आंदोलनात शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल असे 3ही पक्ष महाविकास आघाडी मिळून हा शेतकरी मोर्चा होणार आहे। या संपूर्ण मोर्चाचा रूट हा जुन्नरपासून सुरू होऊन जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, कळंब, राजगुरुनगर, चाकण करून केंदूर, पाबळ, शिक्रापूर वरून पुढे दौंड तालुक्यामध्ये उतरून बारामतीमधून पुन्हा उरोळी कांचन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर याची सांगता होईल। आणि शिवसेनेचे काही प्रमुख नेते, काँग्रेस पक्षातली काही प्रमुख नेते आणि महत्त्वाचं म्हणजे गेली 55 वर्ष सातत्यानं ज्यांनी शेतकऱ्यांचा आवाज हा उठवलेला एक फार महत्त्वाचा हा मुद्दा आहे की जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते कांद्याचे भाव वाढले की घाईघाईने म्हणजे
खाणाऱ्यांना कांदा महाग झाला की कांद्याच्या माळा घेऊन येत होते, त्यावेळी ज्या एका व्यक्तीनं ठामपणे सांगितलं की माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा मी मदत करणार, मी निर्यात बंदी करणार नाही, ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे सांगता सभेला उपस्थित राहणार आहेत।